मंडळी, एक अस्सल मालवणी म्हणसा, केला तुका नि झाला माका. मंडळी, या म्हणीचा ढोबळ अर्थ आहे की तुझी फजिती व्हावी यासाठी एखादी गोष्ट मी केली खरी, पण ती उलटली माझ्यावरच. मंडळी, आज दिवसभरातल्या राजकीय घडामोडी बघितल्या तर या म्हणीचा अर्थ तुम्हाला नक्की लागू शकेल. नमस्कार, मी विजय साळवी. महापालिका निवडणूक विशेष 0 अवरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काल मोठा गाजावाजा करत ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली आणि तब्बल 2 दशकांनी ते मनानं आणि राजकारणातही एकत्र आले. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जल्लोष केला, फटाके फोडले, एकमेकांना पेढे भरवले. पण या सेलिब्रेशनला 24 तास व्हायच्या आत नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेच्या काही नेत्यांनी हाती कमळ घेतलं, म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केला. बरं, ही नेते मंडळी काही साधी सुधी नाहीत, तर ज्यांनी नाशिकचं महापौरपद भूषवलंय असे हे नेते आहेत. गमतीचा भाग म्हणजे कालच ठाकरे बंधूंची युती झाल्याबद्दल यातल्याच काही जणांनी आनंदोत्सवही साजरा केला होता. हे झालं ठाकरे बंधूंसाठीचं केला तुका नि झाला माका. पण याच घटनेनं भाजपचीही काही फार वेगळी अवस्था झालेली नाही, कारण निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास खुद्द भाजपच्याच आमदार देवयानी फरांदे यांच्यासह स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध दिसून आला. हा विरोध केवळ सोशल मीडियात किंवा गुपचूप झालेला नव्हता बरं, तर रस्त्यावर होता. भाजप कार्यकर्त्यांनी नव्यानं येऊ घातलेल्यांचा रस्ता अडवला, त्यामुळे प्रवेश बराच काळ रखडला आणि यावर बराच वेळ चर्चाही झाली. त्यानंतर अखेर प्रवेशाचा सोहळा पार पडला, पण भाजप निष्ठावंतांची नाराजी मात्र कायम असल्याचं अजून तरी दिसतंय. आजच्या 0 अवरमध्ये याच घटनांवर आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचं विश्लेषणही करणार आहोत. मंडळी, याशिवाय कालच्या ठाकरेंच्या युतीनंतर मुंबई महापालिकेचं बॅटल ग्राउंड तयार झालंय. मुंबई तोडण्याचा डाव आणि मराठीवर अन्यायाचा आरोप करत ठाकरेंनी दंड ठोपटलेत. यालाच काउंटर करत महायुतीनं विकास, शिवसेनेच्या सत्ता काळातील भ्रष्टाचार असे मुद्दे उचलून धरल्याचं दिसतंय. यातले कुठले मुद्दे मतदारांना प्रभावित करतात त्यावर निकाल अवलंबून असेल आणि यावरही आपण आज प्रकाश टाकणार आहोत. शिवाय आज आणखी एक विषय गाजतोय, तो म्हणजे राजकारणातला नेपोटिझम, अर्थात घराणेशाहीचा. अनेक नेत्यांनी आपल्या नातलगांना तिकीटं मिळावीत यासाठी आग्रह धरलाय. नेत्यांच्याच मुलांना तिकीट दिल्यामुळं निष्ठावंतांवर जास्त अन्याय होतो की आयारामांमुळं? सर्व पक्षांना आणि जास्त करून मतदारांना याचा विचार हा करावाच लागेल. त्यामुळे आम्ही 0 अवरमधला विचारलेला जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला पाहायचा आहे आपल्या पोल सेंटरला. पाहूयात आजचा पहिला प्रश्न. आजचा प्रश्न आहे, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्रवेश देऊन विरोधकांना क्षीण करण्याची भाजपची रणनीती यशस्वी होईल का? यावर 2 पर्याय अर्थातच आम्ही दिलेले आहेत आपल्याला, होय आणि नाही. यापैकी एक पर्याय आपण स्वीकारायचा आहे आणि त्याचा रिझल्ट देखील आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. आणि मंडळी, हा प्रश्न विचारण्याचं कारण दडलंय ते नाशिकमध्ये झालेल्या भाजपच्या प्रवेश नाट्यात. झालंय असं की महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं एकाच फटक्यात 1-2 नव्हे तर 5 नेत्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. ठाकरे सेनेतून माजी महापौर विनायक पांडे, मनसेत असताना महापौर राहिलेले पण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले यतीन वाघ, मनसेतून आमदार राहिलेले आणि कालपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले नितीन भोसले, मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील आणि काँग्रेसचे नेते शाहू खैरे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता. आणि त्यात पुढाकार होता जिल्ह्यातले बडे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा. पण या प्रवेशाला भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. प्रवेशाचा कार्यक्रम जिथं होणार होता तिथं भाजपचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते, तर भाजपमध्ये येऊ घातलेल्या नेत्यांसोबतही शेकडो कार्यकर्ते आलेलेच होते. भाजपचे कार्यकर्ते या प्रवेशाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. जवळ तासभर हा ड्रामा सुरू होता. भाजपच्या स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांचाही या प्रवेशांना विरोध होता. गिरीश महाजन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. फरांदेंसोबत बैठक संपवून महाजन हे कार्यक्रमस्थळी आले. तिथंही कार्यकर्त्यांनी त्यांचा रस्ता अडवून घोषणाबाजी केली. महाजनांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आपण बघताय सगळीकडे थोड्याफार प्रमाणामध्ये असंतोष असतो. एकदा प्रवेश घेत असताना समोरचे प्रमुख पदाधिकारी आहेत, अनेक वर्ष आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलो आहोत, वादविवाद झालेले आहेत, कुठे कुठे फारच तीव्र वादसुद्धा आमचे झालेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विरोध असतो ही वस्तुस्थिती आहे. पण आता निवडणुका समोर आहेत,
सगळ्या निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन, सगळं निवडून द्यायचं गणित लक्षात घेऊन अनेक ठिकाणी मी पक्षामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी घेतो आहे, याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये नाराजी किंवा राग कार्यकर्ते व्यक्त करत असतात. आपण पाहिलं गिरीश महाजनांनी कशी व्यवस्थित सारवासारव केली. अखेर कार्यकर्त्यांच्या गरड्यातून तेच गिरीश महाजन व्यासपीठावर गेले. तिथं 5 जणांचे पक्षप्रवेश झालेही. यावेळी भाजपचे कार्यकर्ते सभागृहात आणि बाहेर घोषणाबाजी करत होते. नंतर व्यासपीठावरून महाजनांनी महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला. या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता कोणाला ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही की या महापालिकेमध्ये त्याचे परिणाम काय येणार आहेत, रिझल्ट काय येणार आहेत. सगळे मोठे मोठे सगळे पदाधिकारी ज्यांच्या भरोश्यावर या पक्षांची सगळी दारोमदार होती, हे सगळे आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये 122 सदस्य आपले आहेत. संपूर्ण नगरसेवक महापालिकेमध्ये 122 आहेत. मी आधीच सांगितलं की आम्ही 100चा आकडा क्रॉस करू. 100च्या वर नगरसेवक आपले या ठिकाणी आलेच पाहिजेत. आणि आपण पाहिलं पक्षप्रवेश तर झाले, पण आमदार देवयानी फरांदेंची नाराजी दूर झाल्याचं काही दिसलं नाही. कार्यक्रमाच्या आधी तर त्या काही मीडियासमोर तर आल्या नाहीत, पण स्थानिक आमदार असतानाही मुख्य कार्यक्रमापासूनही त्या दूरच राहिल्या. पण भाजपवासी झालेले नेते आणि त्यांचे कार्यकर्ते निघून गेल्यावर देवयानीताई या माध्यमांसमोर आल्या. या घटनेमुळे त्या दुखावल्या गेल्याचं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून अगदी स्पष्ट दिसलं. प्रतिक्रिया देताना त्यांचा कंठही चांगलाच दाटून आला. मी विरोध करण्यापेक्षा माझं मत त्या मतदारसंघाची आमदार म्हणून असं होतं की त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार ह्यांचा प्रवेश झालेला होता आणि आमचे उर्वरित जे सर्व उमेदवार होते आणि त्यांना घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन शेलार आणि पक्षाचे 3 असं जर पॅनल केलं गेलं असतं तर ते 100% निवडलं जाणार होतं असं लोकप्रतिनिधी या नात्याने माझं मत होतं. की गेल्या 40 वर्षामध्ये मी माझ्या स्वतःवरती कधी अन्याय झाला असेल, कुठली भूमिका पक्षाची घेतली गेली असेल, काय गेली असेल, स्वतःसाठी आजपर्यंत कधीही जाहीर भूमिका घेतली नाही. की पक्षाच्या वरिष्ठांनी म्हणजे निवडणूक प्रमुख म्हणून मला माहिती देखील नव्हतं. प्रवेशाच्या चर्चा करताना 5-6 जण बसले. हे असं होता कामा नाही असं मला असं वाटतं की वरिष्ठांनी ह्या सगळ्या विषयांची दखल घ्यायला पाहिजे. नेत्यांचा बळी जात असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण कार्यकर्त्यांचा जर बळी जात असेल तर काही संकेत कार्यकर्त्यांमध्ये चांगले जात नाही. आणि मंडळी, यातला सगळ्यात गमतीचा भाग तो म्हणजे आज भाजपमध्ये गेलेल्यांपैकी शिवसेना आणि मनसेचे नेते हे काल जल्लोष करत होते आणि तो देखील ठाकरेंची युती झाली म्हणून. ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत विनायक पांडेंना दिनकर पाटलांनीच पेढा भरवला होता आणि जिभेवरून त्या पेढ्याची चव जाण्याआधीच त्यांनी कोलंटोडी मारली. कालपर्यंत भाजपचा सुपडा साफ करण्याची भाषा करणारे पांडे हे आता ठाकरेंची युती संपवणार असल्याचं सांगू लागलेत. तर ठाकरेंच्या युतीनं संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाल्याचा साक्षात्कार झालेले दिनकर पाटील यांना आता नाशिकचा विकास आठवलाय. खऱ्या अर्थाने दोघं भाऊ मराठी माणसाच्या हक्कासाठी जे एकत्रित आले. तुम्ही बघा का येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे जसं देशामध्ये आपलं महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराने बरबडलेलं सरकार यांचा सुपडा साफ मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. काल तुम्ही जल्लोषामध्ये म्हणत होतात की ठाकरे बंधू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांचा भाजपचा सुपडा साफ करणार आणि आज त्याच भाजपात तुम्ही चाललाय. आता आम्ही करू सुपडा साफ. कोणाचा? हा यांचा मनसे शिवसेना युतीचा आम्ही सुपडा साफ करू. संपूर्ण महाराष्ट्राला खूप आनंद झालेला आहे. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले आहेत महाराष्ट्राला न्याय मिळण्यासाठी, लोकशाही जिवंत राहण्यासाठी. आज दिवाळी साजरी होते या महाराष्ट्रामध्ये. यापुढे असंच वातावरण राहणार. सर्व जाती धर्माची माणसं राजसाहेब आणि उद्धव साहेबांवर राहणार. आता तिथं आत्ताशी निवडणूक लागणार होती, पण आता विकासासाठी हा निर्णय घेतला. आता निर्णय झाला आहे
आपण काल सुपडा साफ मी करू आणि काय बोललो काय राहिलो आता तो विषय घेऊ नका. आता भारतीय जनता पार्टीत फक्त विकासासाठी चाललोय, कोणावरही नाराज नाही, नव्हतो, यापुढे नाही. आणि मंडळी, या कोल्हानटोळीच्या घटनेमुळं शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही आश्चर्यचकित केलं. कुणावर आणि कसा विश्वास ठेवायचा आणि निर्लज्ज नक्की कोणाला म्हणायचं, असे प्रश्न साक्षात संजय राऊतांना पडले. शंकर पाटील लाडू वाटत होते, लाडू भरवत होते. हे आमचे जे गेले वीर ते गुलाल उधळत नाचत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले आणि त्यांनी घेतले. हे निर्लज्ज नक्की कोणाला म्हणायचं? यांना म्हणायचं की घेणाऱ्यांना म्हणायचं? खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलेली चिंता खरं तर रास्तच आहे. आणि या घटनेनं ठाकरे बंधूंसमोर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण केला आहे. कारण युतीची घोषणा केलेल्या 24 तास उलटत नाहीत, तोच दोन्ही पक्षांना गळती लागल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. अजून निवडणुकांचे अर्ज दाखल करायला 5 दिवस आहेत आणि 24 तासातच जर ही स्थिती असेल तर पुढच्या 120 तासात काय होईल कोण जाणे. नाशिकमध्ये जे घडलं त्याची पुनरावृत्ती इतरत्र होऊ नये याची चिंता आता ठाकरे बंधूंना करावी लागेल. कारण जिंकून येण्याची किंवा उमेदवार जिंकून देण्याची क्षमता असलेले नेते पक्ष सोडून जात असतील तर अशा स्थितीत निवडणुका जिंकणं हे ठाकरेंना कठीण जाऊ शकतं. मंडळी, ठाकरे बंधूंनी यावर काही करेक्टिव्ह ॲक्शन घेतली किंवा ते घेतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. पण त्याचवेळी मुंबईच्या प्रचारात मराठीचा मुद्दा पेटवण्याची तयारी ही ठाकरेंनी सुरू केली आहे. कारण कालच याची झलक दिसल्यानंतर संजय राऊतांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मराठीच्या अस्मितेला हात घातला. भाजपनं आजवर मराठी माणसासाठी काय केलं असा त्यांचा सवाल होता. मला सांगा की भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं? काय केलं? एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाही किंवा बेळगाव कारवार सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही. बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू, महाराष्ट्र तोडू बोले ना, त्याच्यावरती ठाकरेच उभे राहिले ना. कसा तोडताय बघू? मुख्यमंत्री उभे राहिले का? मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळ्यांना जाब विचारण्याचं. आणि महापालिका निवडणुकीच्या मतदानापर्यंत मराठीचा मुद्दा पेटवत ठेवायची ठाकरेंची रणनीती अगदी स्पष्ट आहे. आता प्रश्न आहे की हा मुद्दा चालणार का? तुम्हाला यावर काय वाटतं सांगा. आम्ही 0 ओव्हरमध्ये विचारलेल्या या दुसऱ्या प्रश्नावर प्रतिक्रिया देऊन पण प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला. पाहूयात दुसरा प्रश्न. आजचा दुसरा प्रश्न, मुंबई महापालिका निवडणुकीत कोणता मुद्दा सर्वाधिक प्रभावी ठरेल असं तुम्हाला वाटतं? मराठीवर अन्याय, मुंबई तोडण्याचा डाव, भ्रष्टाचार की विकास? 4 पर्याय आम्ही आपल्याला दिलेत, त्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मंडळी, भाजपनं मात्र शिवसेनेच्या सत्ता काळात मुंबईत झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा हायलाईट करण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात भ्रष्टाचाराचा अंधार दूर करण्याचा निर्धार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. महापौर कोण होईल हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा नाही, पण स्वच्छ प्रशासन देणं हा महायुतीचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं. एकदा या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणून अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा हे दाखवायचं. आम्ही कोणाला महापौर बनवण्याकरता या ठिकाणी ही लढाई लढत नाहीये. एखादा महापौर बनला नाही बनला यांनी काही फरक पडत नाही. आमची लढाई ही मुंबईकरांची लढाई आहे. ज्यावेळेस मुंबईकर मरत होते त्याही वेळी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे कोण होते हे आम्हाला मुंबईकरांना सांगायचं आहे. आणि मंडळी, मुंबईतल्या तिरंगी लढतीतला तिसरा कोण म्हणजे अर्थातच काँग्रेस. मराठी महापौर करण्याचा ठाकरेंचा मुद्दा खोडून काढायला आता काँग्रेसनंही सुरुवात केली आहे. पक्षाचे नेते नसीम खान यांनी ठाकरेंना उत्तर दिलंय. काँग्रेसनेही सत्ता असताना मराठीच महापौर दिल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
मराठी महापौर झाला पाहिजे, का झाला नाही पाहिजे? कोणाला ह्याच्यामध्ये कोणाच्या ऑब्जेक्शन आहे? अनेक वेळं काँग्रेस पक्षाने सुद्धा, काँग्रेस पक्षाची जेव्हा महानगरपालिकामध्ये सत्ता होती, मराठी महापौर काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिला महापौर मराठीच होता. तर मराठी महापौर होणे लोकतांत्रिक प्रक्रिया आहे. चांगला लोकतांत्रिक प्रक्रियाच्या माध्यमातून प्रत्येक निवडणुकामध्ये मुख्यमंत्री असो, महापौर असो किंवा निवडणुकाच्या माध्यमातून ज्या ज्या संस्थांमध्ये लोकतांत्रिक प्रक्रियाने विषय होत असतो तशा प्रकारच्या महापौरचे सुद्धा विषय होणार. मंडळी, आज भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशांच्या घडामोडीवर आम्ही विचारलेल्या पहिल्या प्रश्नावर महाराष्ट्र अगदी भरभरून व्यक्त झाला आहे. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत या मीडिया सेंटरला. आजच्या प्रतिक्रिया विनोद मुंडे एक्सवर काय म्हणतायत? भाजपची रणनीती यशस्वी होईल की नाही हे उमेदवारांची गुणवत्ता, स्थानिक समीकरणं आणि जनतेच्या अपेक्षांवर अवलंबून आहे. बसवराज कानडे म्हणतायत, संपूर्ण विरोधी पक्षातील भ्रष्टाचारी नेते संघटित करून सत्ता उपभोगतात. मूळ भाजपाई कुठे, काय, कसे, किती आणि कोण आहेत? राजेश यांचा मुद्दा आहे, विरोधकांना नाही तर आपल्याच मित्रपक्षांना संपवण्यासाठी हा प्लॅन आहे. फेसबुकवर विकी जैन म्हणतायत, घराणेशाहीच्या राजकारणामुळे त्रस्त झालेले सक्षम उमेदवार जेव्हा भाजपमध्ये येतात तेव्हा ती लोकशाहीची मजबूती असते. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, आयारामांना तिकीट दिली तर मूळ भाजप कार्यकर्ते दुरावतील. इंस्टाग्रामवर महेंद्र म्हणतायत, विरोधकांना राजकीयदृष्ट्या कुपोषित आणि क्षीण करण्याची भाजपची रणनीती यशस्वी होण्याची शक्यता आहे. आणि मंडळी, या सगळ्या घडामोडींवर आपल्याला चर्चा करायची आणि त्या चर्चेसाठी आपल्यासोबत अर्थातच दोन मान्यवर आहेत. नेहमीप्रमाणे एक आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि त्यासोबतच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये देखील आहेत आपल्यासोबत. त्यांच्याशी चर्चा करायला आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. दानवे आणि उपाध्ये, आपल्या दोघांचंही स्वागत. माझा पहिला प्रश्न अर्थातच दोघांना समान असेल. या ज्या घडामोडी आहेत यांच्याकडे तुम्ही एक व्यक्ती, तुम्ही स्वतः देखील मतदार आहात, मतदार म्हणून तुम्ही कसं बघता? दानवेजी, संजय राऊतांनी स्वतः उल्लेख केला की निर्लज्ज कोणाला म्हणायचं असा आम्हाला प्रश्न पडलाय आणि त्याचवेळी संजय राऊतांना जेव्हा प्रश्न हा पडतो त्याचवेळी तिकडे भाजपच्या ज्या देवयानी फरांदे आहेत त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील या पक्षप्रवेशाच्या वेळी आक्रोश करताना दिसत आहेत, या पक्षप्रवेशाला विरोध करताना दिसत आहेत. एक मतदार म्हणून तुम्ही या दोन्ही घडामोडींकडे कसं बघता? खरं तर आत्ताच्या घडीला बघायला तर काल राजसाहेब जे बोलले, महाराष्ट्रात जशी लहान मुलं पळवणारी टोळी आत्ताच्या घडीला कार्यरत आहे, तशी आता वेगवेगळ्या पक्षातले लोक पळवणारे दोन टोळ्या या महाराष्ट्रात कार्यरत आहे. परवा सुधीर भाऊसारखे ज्येष्ठ नेते बोलले की एक तर या महाराष्ट्रामध्ये शनी शिंगणापूरला दरवाजे नाही आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा दरवाजे नाही. अशा पद्धतीचं वक्तव्य माझं नाही आहे, माझ्या पक्षाचं नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या सुधीर भाऊसारख्या एक ज्येष्ठ आणि चांगलं नेता म्हणता येईल सुधीर भाऊ, त्यांचं हे वक्तव्य आहे. पुन्हा आज ज्या घटना घडल्या, देवयानीताई फरांदे या ज्या मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, त्यांच्याच मतदारसंघातले जे लोक कोणते, भले आमच्याही पक्षातील असेल, अन्य पक्षातले असेल, त्यांची इच्छा नसताना पक्षात घेतले गेले. ठीक आहे, इच्छा कोणाच्या इच्छेवर पक्ष चालत नसतो, हे मलाही मान्य आहे की उद्या कोणताही पक्ष एखाद्या कार्यकर्त्याच्या इच्छेवर चालत नसतो. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात एक भूमिका आहे, मी काय याला राजकीय केशवची त्यात राजकीय नाही, आज कोणालाच कोणावर विश्वास राहिलेला नाही आहे. समजा काल विनायक पांडे मनसे आणि शिवसेना एकत्र झाली म्हणून नृत्य करत होते, शिवसेनेच्या कार्यालयात एकत्र बसले होते काल, आणि आज त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला.
तसेच काहीसं उदाहरणं आमच्या संभाजीनगरातही घडलेलं आहे. आपण असं असताना काही नैतिकता विचाराची असेल, आचाराची असेल, ही कोणाला शिल्लक आहे का? मी एका पक्षाला बोलत नाही, मी सगळ्यांनाच लागू आहे, आमच्यासहित सगळ्यांना लागू आहे या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून आत्ताच्या घडीला अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली. आता आम्ही महानगरपालिकेचे बघतोय, फॉर्म आलेले, कोणताही उमेदवार ठाम नाही आहे आणि कोणताही नेता ठाम नाही. नेता ठाम नाही म्हणजे नेते ठाम आहे, पण तू उमेदवार एकेका उमेदवाराने भारतीय जनता पार्टीकडे फॉर्म भरला, याच उमेदवारानं शिंदेंच्या सेनेकडे फॉर्म भरला, याच उमेदवारानं आमच्याकडे फॉर्म भरला. मी याच्याकडे सहज याद्या सगळ्या पक्षाच्या मी बघितल्या तर जवळपास 25% फॉर्म हे इकडं पण अशी हिंमत कधी कोणाची होत नव्हती कार्यकर्त्यांची. पण आता ही हिंमत कार्यकर्त्यांची झालेली आहे, हे आपण कबूल केलं पाहिजे. मला असं वाटतं हे नैतिकतेत कुठंच बसत नाही. आणि म्हणून संजय राऊत साहेब जे बोलले, वाटतं ते महत्त्वाचं वाक्य ते बोललेले आहेत. केशवजी, अंबादास दानवेंनी अगदी दिलखुलासपणे काही गोष्टी कबूल केल्या. एक मतदार म्हणून किंवा एक भाजपसारख्या एखाद्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून मला तर वाटतं पहिल्यांदा तुम्हाला हाच मला प्रश्न विचारावासा वाटतो. जेव्हा देवयानी फरांदेंसारखी व्यक्ती, आमदार असलेली व्यक्ती जेव्हा प्रश्न उपस्थित करते, काल जोपर्यंत जी माणसं नृत्य करत होती, पेढे भरवत होती एकमेकांना, त्यांना पक्षात घ्यायचं, तुम्हाला प्रश्न पडतो तसाच? नाही, याची 2-3 भागामध्ये उत्तरं प्रामुख्याने आपल्याला द्यावी लागतील. एक आहे ते एक प्रकारचं वैचारिक आणि मेरिटवर ज्याला उत्तर म्हणता येईल, की एकूण महानगरपालिका निवडणुका आहेत आणि ज्या पद्धतीचं एकूण महाराष्ट्रातलं वातावरण सध्या झालंय, त्यामुळे स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांची मानसिकता आणि एक 8-10 वर्षानंतर होत असलेल्या निवडणुका, याच्यानंतर पुढच्या काळामध्ये पुन्हा 5 वर्षांनी पुन्हा डिलिमिटेशन किंवा अन्य नवीन वॉर्डाची रचना झाली तर पुन्हा ती संधी, म्हणजे एकतर 10 वर्षापासून कार्यकर्ते जवळपास निवडणुका अभावी वंचित आहेत. त्यामुळे एक प्रकारे कार्यकर्त्यांची प्रचंड इच्छाशक्ती, आणि त्यामुळे महायुतीत सुद्धा ज्यावेळी नगरपालिका निवडणुकींना इच्छा असूनही नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीतल्या पक्षांना युती करता आली नाही. अनेक ठिकाणी त्याचं कारणच हे होतं की कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी इच्छाशक्ती, प्रचंड मोठा आग्रह हा त्यातला होता. तुम्ही म्हणता असं 25% कार्यकर्ते असतीलही, पण सगळ्यात आता प्रामाणिकपणे मी तुम्हाला खरंच सांगतो, मला या विषयात राजकारण करायचं नाहीये, पण या विषयातलं एक महाराष्ट्रातलं राजकारण बिघडायला सुरुवात झाली कुठून? आज कार्यकर्ते, मला अंबादास दानवे म्हणाले की 25% कार्यकर्ते हे एक प्रकारे सर्व राजकीय पक्षामध्ये फॉर्म टाकून तयार आहेत, जिथून मिळेल तिथून लढायचं. पण आणि हे नैतिकतेला अनुकूल नाही असं त्यांचं म्हणणं होतं, आणि मी त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे की हे नैतिकतेला अनुकूल नाहीये. पण मग या ठिकाणी त्यांच्यासमोर नैतिकता ठेवण्याचं काम कुणाचं होतं? त्यांच्यासमोर नैतिकता ठेवण्याचं काम आपल्या नेत्यांचं होतं. जे नेते महाराष्ट्राचे नेतृत्व करतात ते त्यांचं काम होतं की नैतिकता पाळली पाहिजे. आणि मला संजय राऊतांचं उदाहरण, संजय राऊत म्हणाले की कुणाला निर्लज्ज म्हणायचं, मला सांगावं असं वाटतं की जे पेरलं तेच उगवतं संजय राऊतची. मी क्षमा करा, मला राजकारण करायचं नाही, मी फक्त फॅक्च्युअल घटना मांडणार आहे. आणि अंबादास दानवे जे म्हणतात त्या मताशी मी पूर्ण सहमत आहे की एकूण सगळ्यांनी या पक्षाचा, या पद्धतीचा विचार करण्याची गरज आहे. मुळामध्ये असं आहे की आतापर्यंतच्या राजकारणामध्ये या विषयामध्ये पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे हॅलो बोला 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 केशवजी ऐकू येते, केशवजी ऐकू येते. हा सॉरी, मी प्रवासात आहे त्यामुळे हे झालं कॅमेरा. या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या मांडणीमध्ये 2019 या सालाला आपल्याला महत्व द्यावं लागेल. ते साल म्हणजे ज्यावेळी महायुतीमध्ये निवडून येऊन सुद्धा उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत गेले. हे आपल्याला वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, ही गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाही. त्यामुळे या गोष्टींचा प्रामुख्याने आपल्याला विचार करावा लागेल. कार्यकर्त्यांसमोर आदर्श म्हणून ज्यावेळी आम्ही आणतो त्यावेळी नेते कसे वागले हे कार्यकर्ते नेत्यांचंच अनुकरण करत असतात. काल राज ठाकरेंच्या आनंद तुम्हाला झाला, मान्य आहे, राज ठाकरे आणि हे एकत्र आले, हा आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे आनंदाच्या क्षणामध्ये ते पेढे भरत होते. पण मुळामध्ये राज ठाकरे बाहेर का गेले? राज ठाकरेंना बाहेर कोणी काढलं? जरी आपल्याला असं वाटतं की आपली स्मरणशक्ती ही कमी आहे, तरी सुद्धा कार्यकर्त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. आज ती वेळ आली कुणामुळे? ती वेळ कशामुळे आली? जसा काल आनंद व्यक्त करताना पेढे, आणि चौथा मुद्दा, भारतीय जनता पार्टी, होय भारतीय जनता पार्टीला दरवाजे नाहीत, मी मोकळेपणाने सांगतो, त्यात काही गैर नाहीये की भारतीय जनता, शेवटी राजकीय पक्ष हा समाजाचा पक्ष असतो.
राजकीय पक्ष ज्या मुद्द्यावरती विचारांवरती पुढे चाललेला असतो त्या विचाराला लोक समोर येऊन जोडले जात असतात आणि ते लोक जोडली जात असताना त्यांना तुम्ही येऊ नका असं म्हणण्याचं असं म्हणण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी नक्कीच करणार नाही. बरे, जर लोक आमच्याकडे येत आहेत आता मला सांगा, आम्ही म्हणजे किती ठीक आहे, काही प्रमुख नेत्यांच्या घरी कदाचित कुणी गेलं असेल, पण अदरवाईज भारतीय जनता पार्टीकडे जर लोक येत असतील, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात येऊन जर लोक प्रवेश घेत असतील, तर त्यांना मी काय सांगायचं? येऊ नका, येऊ नका. फरांदेताई बोलल्या, मला शेवटी असे मतभेद. औरंगाबादमध्ये काय, संभाजीनगरमध्ये काय घडलं? मला आता अगदी लेटेस्ट उदाहरण घेऊया आपण. एक चांगला प्रवेशाचा कार्यक्रम उद्धव ठाकरेंच्या हस्ते अंबादास दानवेंनी केला होता. पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या कोण मामूला प्रवेश दिला होता, त्याच्या आक्षेपाला तिथेच 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मीडियाची किती झळकली माहिती नाही मला. तिथले आता माजी खासदार जे संभाजीनगरचे आहेत त्यांनी त्याला विरोध केला, जाहीरपणे विरोध केला की मान्य नाही, तू अर्ज भरायला येऊ नको म्हणून सांगितलं. त्यामुळे अशा पद्धतीने कार्यकर्त्यांच्या इच्छा आणि नेत्यांच्या इच्छा या सगळ्या गोष्टी नक्की आहेत. त्या सगळ्यांना नैतिकतेचं हे करायचं काम आपल्या सगळ्यांचं आहे, ते आपण सगळ्यांनी करावं लागेल. तेव्हा फक्त कार्यकर्त्यांनी नैतिकता पाळावी, आम्ही ती नैतिकता पाळणार नाही राहिलो तर मला असं वाटतं की तो आदर्श राहणार नाही. आणि जे महापालिकेमध्ये आपण पाहतोय त्या भाषेत 25% अर्ज सगळ्या पक्षांकडे टाकलेले आहेत, त्याची टक्केवारी पुढच्या काळात वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. दानवेजी, बोलता बोलता उपाध्यक्षांनी तुमच्याकडे बोट दाखवले. 2019चा उल्लेख केला आहे, त्यांनी संभाजीनगरमधल्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांचे मुद्दे हे तुम्हाला पटतात का? आणि ते जर मुद्दे तुम्हाला पटत नसतील तर फरांदे आणि अनेक कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर येऊन जो प्रश्न भाजपला विचारला आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? एकतर केशवजी हे विसरले असतील की 2019ची उद्धवजी मुख्यमंत्री बनण्याच्या आधी देवेंद्रजी फडणवीस यांनी सकाळी 4 वाजता अजितदादाबरोबर जाऊन शपथविधी केला होता. हे मला वाटतं केशवजी उपाध्ये विसरले असतील. उद्धवजीचं नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर गेले. सगळ्यात आधी सकाळी 4 वाजता भल्या पहाटे अजितदादांबरोबर शपथविधी देवेंद्रजी फडणवीस यांनी केला होता. ज्या अजितदादांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ट्रकभर पुरावे 17,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे घेऊन गेले होते. आणि तुमच्याच चॅनलवर तुम्ही पण होते, त्याला देवेंद्रजी म्हणले होते अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग. आता त्याने अजितदादाबरोबर केलं किसिंग किसिंग किसिंग. ही कुठली नैतिकता होती? आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही नैतिकता कोणी सोडली होती? स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं वागायचं वाकून. मुक्तिमय ती काश्मीरची मुख्यमंत्री केली भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टवर. ती जी आहे मुक्तिमय मुदा काय ती काय फार मोठी लागून गेलेली आहे. तिच्याबरोबर भारतीय जनता पार्टी जाती. नितीश कुमार काय म्हटले होते? संघमुक्त भारत, हे नितीश कुमार म्हटले होते. ह्या नितीश कुमारांची भूमिका, नरेंद्र मोदी साहेबांच्या विषयी काय नितीश कुमारांची भूमिका होती? आपण दोघेच केशवजी, त्यामुळे माझ्यानंतर तुम्हालाच बोलायचं आहे, त्यामुळे हातवर करायची गरजच नाही. माझं संपलं की तुम्हीच आहे. त्यामुळे नितीश कुमारांची काय नरेंद्र मोदीजींच्या विषयी भूमिका होती वाटतं ही पण आपण बघितली पाहिजे. आता राजसाहेब कसे गेले, काय गेले, कसे आले, हे सगळे मुद्दे आहेत. असं असताना आता जे केशवजी बोलले की दर मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मोठे प्रवेशाचे कार्यक्रम होत असतात, कारण मी तिथेच राहतो समोर मुंबईत. परंतु भारतीय जनता पार्टीचे मंत्री ह्या लोकांना कसं प्रेशर करतात, काय प्रलोभनं देतात, याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. या कार्यकर्ते कोणी लगे उठलं लगे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आलं मला प्रवेश करा असं म्हणत नसतात. असं कोणी उठलं चला आता भारतीय जनता पार्टीचा मंगळवारी 12 वाजता प्रवेश आहे. भारतीय जनता पार्टीनं जसं शॉपचा टाईम असतो ना 7 ते 5 उघडं, 10 ते 5 उघडं, तसा मंगळवारी प्रवेशाचा वेळ असं दुकान उघडं ठेवलेलं आहे. कोणी स्वतःहून तिथं जायचं आणि माझा प्रवेश करा असं म्हणत नसतं. भारतीय जनता पार्टीचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे मंत्री, भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे खासदार काय काय बाकीच्या पक्षातल्या लोकांना प्रलोभनं दाखवतात. प्रलोभनाला नाही बोललं तर दम कसे मारतात, प्रशासनाची यंत्रणा, पोलिसाची यंत्रणा त्याच्याविरुद्ध कशा पद्धतीनं वापरतात, याचे शेकडो उदाहरणं माझ्याकडे आहेत.
आणि मग शेवटी नाईलाज असतो, कित्येक लोक गेले, हे मला मान्य आहे. पण तुझे केशवजी म्हणतात की आमच्याकडं आले आणि आमच्याकडे प्रवेश केला, असं कुठंच नाही होत. प्रत्येकाचं काय काय दुखणं आहे, काय काय नसा यांनी दाबल्या ह्या आम्हाला माहिती आहे. कुठं तरी कोणाची नस कोणी काय आज धुतलेला नाही आहे. त्यामुळे कुठं नस दाबायची हे बरोबर दाबतात, यांचे नेते स्थानिक दाबतात, कित्येक गावगाव सगळ्याचं हे करतामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीनं नैतिकता आता दुसऱ्या पक्षाला शिकवायची गरज राहिलेली नाही आहे. अजितदादांच्या बरोबर असलेले नवाब मलिक यांच्याविषयी किती यांनी केलं. आता नवाब मलिक कोणत्या अजितदादाच्या पक्षात आहे ना, आहेच ना अजितदादांच्या पक्षामध्ये. हो. काय करू शकले अजितदादांचं, हे काय करणार. नवाब मलिकांना उमेदवारी दिलीच ना. हे नवाब मलिक आमच्यासोबत असताना यांना दाऊद बरोबरची उपमा दिली, मांडीला मांडी महाराष्ट्र बरोबर बसतात अशा प्रकारे झालं. आता नवाब मलिक अजितदादा बरोबर आणि अजितदादा तुमच्यासोबत आहे. दानवे तुमचे ही मुद्दे चालती कळले. नैतिकता तुम्हाला. उपाध्ये तुम्ही दानवेंच्या मुद्द्यांना उत्तर द्या आता. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा इतिहास खरंच म्हणजे अंबादासजी दानवेंचा इतिहास खरं त्यांना पूर्ण माहिती आहे, पण तो सांगता अर्धवट का सांगतात मला माहिती नाही. 2019ला ज्यावेळी निकाल लागला आणि निवडणूक पूर्व युती होती, त्यावेळी वारंवार प्रयत्न करूनही उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टीसोबत यायला तयार नव्हते. आणि त्याच्यानंतरनं त्यांची चर्चा ही काँग्रेससोबत ऑलरेडी सगळ्या ते रेकॉर्डवरती आहे, सगळं ऑन रेकॉर्ड आहे, काँग्रेस आणि शरद पवारांसोबत सुरू होती. त्यानंतर त्या नेहरू सेंटरवर बैठक झाली. इथपर्यंतचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतरची ती घटनाश्री हे राजकारण आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण काय केलं हे तर आपल्या लक्षात आणावं लागेल, रेकॉर्डवरती आणावंच लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कशी चर्चा काँग्रेससोबत सुरू केली, शरद पवारांसोबत कसे ते गेले, हे सगळं पहिल्यांदा घडलं. त्याच्यानंतर ती अजित पवारांच्या शपथविधीची घटना नंबर 1. नंबर 2, मुफ्ती मोहम्मद सईद वगैरे सगळ्यांचे असं आहे की निवडणूक पूर्व युती भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रात निवडणूक पूर्व युती होती. आणि निवडणूक पूर्व युती ज्यासोबत असते त्या एक संकेत असतो की निवडणूक पूर्व युती ज्याच्यासोबत झाली आहे त्याच्यासोबत निवडणुकीनंतरही आपण राहिलं पाहिजे. इथे सत्तेसाठी उद्धव ठाकरे निवडणूक पूर्व युती मोडून गेले. नैतिकता जी सुटली मोडली ती इथे सुरुवात झाली. हे तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण 4 पक्षांमध्ये 2 विभागामध्ये हे विभागलेलं होतं. एक थोडाफार काही प्रमाणामध्ये संकेत, काही प्रमाणामध्ये काही गोष्टी पाळल्या जात होत्या. मला असं वाटतं की त्या उद्धव ठाकरेंच्या काँग्रेस सोबत जाण्याने एक प्रकारे सगळ्या गोष्टी बदलून गेल्या, मोडून गेल्या, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तिसरा त्यातला मुद्दा त्यांनी मगाशी सांगितलं की या सगळ्या विषयामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुफ्ती मोहम्मद सईदचा झाला. मुफ्ती सोबत आमची निवडणूक पूर्वी ती नव्हतीच. ज्यावेळी तिथे सरकार स्थापन करायची वेळ आली आणि कुठल्याही 2 पक्षांना सरकार स्थापन होत नव्हतं, त्यावेळी आपल्या त्यावेळी ती युती झाली. त्यावेळी त्यांच्यासोबत निवडणूक पूर्वी युती होती, वेगळं आम्ही काहीतरी केलं, असा विषय या ठिकाणी येत नाही. अनेक घटनांचं मी करतो. शेवटी असं आहे की मग मला सांगावं त्या पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्या मामूला कुठलं प्रलोभन अंबादास दानवेंनी दिलं. कारण अंबादास दानवे त्या ठिकाणी त्या फोटोमध्ये दिसत आहेत मला, ज्यावेळी उद्धव ठाकरेंसोबत प्रवेश दिला होता त्यावेळी असं कोणतं प्रलोभन पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या मामूला आपण दिलं की जेणेकरून त्याला प्रवेश दिला गेला. आम्ही तर अशी की प्रलोभन द्यायचा विषयच येत नाही. पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्याला आम्ही पक्षात प्रवेश घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे पाकिस्तान जिंदाबाद, हम सब मुस्लिम एक है या घोषणा देणाऱ्या, दंगा करणाऱ्या, जिच्या कोर्टामधून फेटाळली गेली, तारीखवर माझ्याकडे त्याचा उल्लेख आहे सगळा, अशा व्यक्तीला जे पक्षामध्ये प्रवेश दिला जातो त्याला कोणती प्रलोभन दिली जातात, कोणती नैतिकता त्या ठिकाणी असते, कोणतं हिंदुत्व त्या ठिकाणी टिकवलं गेलेलं असतं. त्यामुळे आणि दुसरं असं की राज ठाकरे का गेले ही वस्तुस्थिती आहे ना. याच सगळ्या ह्याच्याबद्दल राज ठाकरे गेले होते. आज ते त्यांच्या स्थिती यावेत म्हणून किती प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी महाविकास आघाडी काँग्रेसला तो सोडलं गेलं. त्यामुळे सत्ता जिथे, मी तर उद्धव ठाकरेंचं वैशिष्ट्य दिलेलं आहे नैतिकतेच्या गोष्टी करताय ना अंबादासजी. मी तर आता कालच मी ट्विट केलं होतं 2014ला ते भारतीय जनता पार्टी सोबत 2014 विधानसभा 10 वर्षात त्यांच्या भूमिका कशा बदलत गेल्या प्रत्येक वेळी, याचं उदाहरण मी त्या ठिकाणी दिलंय. त्यामुळे मुळामध्ये नैतिकता ही जर थोडीफार राहिली असती तर महाराष्ट्राचं चित्र हे वेगळं असतं. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं. भारतीय जनता पार्टी, होय भारतीय जनता पार्टीने युती आघाड्या केल्या, पण आम्ही आमच्या टर्म्सवरती केल्या, आमची विचारधारा कायम ठेवून केल्या. आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. आम्ही काँग्रेससोबत जाताना तिथे हिंदुत्व वापरायचं नाही अशा प्रकारचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम पण आम्ही तयार नव्हता केला. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. व कार्यकर्त्यांना आदर्श द्यायचे असतील तर ते नेतृत्वाने द्यायला पाहिजेत. आणि खरं म्हणजे संजय राऊतांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मी पुन्हा एकदा सांगतो,
ते अतिशय हतबलतेने असं म्हणाले की कार्य काय एक मिनिट फक्त शेवटचं पूर्ण करतो की हतबलतेने म्हणाले की निर्लज्ज कुणाला म्हणावं. खरं म्हणजे ही युती जी काही ते कालपासून घोषणा करत आणि अतिशय आनंद सगळीकडे चालला होता ती किती खोट्या पायावरती आधारित आहे. कार्यकर्त्याला आजही आपल्या नेतृत्वाबद्दल विश्वास वाटत नाही म्हणून तो दुसरीकडे चाललाय. दुसऱ्या दिवशी हे सांगणारं अत्यंत विदारक सत्य आहे. तुम्ही तुम्हाला तुम्ही accept दोघांनीही करायचं करा, इतिहासातले दाखले देऊन आजच्या मुद्द्यावर चर्चा केलीत. मी पुन्हा आजच्या मुद्द्यावर दोघांनाही घेऊन येतो. दानवेजी, नाशिकमधली घटना घडली आजची, पण नाशिकमध्ये भाजपमध्येही जे घडलं त्यानं तुम्हाला आनंद साजरा करण्याची संधी नाही आहे. कारण नाशिक सातत्यानं ठाकरेंची जी शिवसेना आहे, अनेक नेते सातत्यानं सोडून जात आहेत आणि त्या संदर्भात तुम्ही का या पुढच्या काळात जबाबदारी घेणार आहात किंवा या पुढच्या काळात तुम्ही काय करेक्टिव्ह मेजर्स घेणार आहात नाशिकमध्ये खास करून? हे पहा, हे जे पक्षातून लोक जाणं आहे ही एक परंपरा राहत आलेली आहे की सत्ताधारी पक्षाच्या बरोबर बरेच जण सत्तेचे भुकेले असतात, त्यांना सत्ताधारी पक्षात जावं वाटतं. कारण बऱ्याच जणांचे वेगवेगळे विषय असतात आणि सगळ्यांना प्रलोभनं दिली जातात आणि बऱ्याच जणांना आता विचारांनी काम करणारे, प्रिन्सिपलांनी काम करणारे कार्यकर्ते, नेत्यांची संख्या अतिशय कमी होते. मग नाशिकमध्ये पण जे झालं असेल, मला असं वाटतं काल नाचणारा माणूस आज दुसऱ्या पक्षात, हे काही तिथंच झालं नाशिकला, अशातलं काही भाग. आणि मग भारतीय जनता पार्टीच्या नेते असलेल्या आपल्या फरांदेताई यांची प्रतिक्रिया ही काय आहे? ही आज नाही, याच भारतीय जनता पार्टीनं ते आपले ढिकले ना, या ढिकलेंना मारण्याची सुपारी भारतीय जनता पार्टीच्याच एका नेत्याने दिलेली आहे. ही जे भारतीय जनता पार्टी डिफरन्स म्हणतात ना, केशवची उपाधी, माझ्याकडे तर पुरावे त्याचे, आणि तोच माणूस भारतीय जनता पार्टीचा नेता आहे आत्ता. त्याच्यानंतर ढिकलेंना यांनी निवडणूक प्रभारी केलं आणि आता 8 दिवसात त्यांना हटवलं आणि फरांदेताईंना केलं. त्याच फरांदेताई आज तुमच्या विरोधात या सगळ्या बोलतात. मला असं वाटतं ही पार्टी विथ डिफरन्स, पर्सन विथ डिफरन्स, हे आता भारतीय जनता पार्टीमध्ये एक अर्थानं जर बघितलं तर शब्द मला नाही आवडणार असं वापरणं, मी वापरणार पण नाही. परंतु ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं आत्ताच्या घडीला, आता त्या भारतीय जनता सुधाकर बडगुजर यालाच भारतीय जनता पार्टीचे नेते कोणत्या सलीम कुत्ताबरोबर पार्टी आहे हेच केशव उपाध्याय साहेब पण किती वेळेस बोलले, गिरीश महाजन किती वेळेस बोलले. हा सुधाकर बडगुजर आता भारतीय जनता पार्टीचा नेता आहे. आम्हाला सांगतात तू मामू तर पाकिस्तान जिंदाबाद कधी म्हटलेलाच नाही आहे. आणि त्यांनी जर हम सब मुस्लिम एक म्हणायचं तर काही पाप नाही त्यांनी केलेलं, पण पाकिस्तानविषयी तो कधीच बोललेला नाही. पण यांचाच नाशिकमध्ये बडगुजर घेतला. या बडगुजरवर भारतीय जनता पार्टीने काय आरोप लावले होते? सलीम कुत्ता जो दहशतवाद्याबरोबर आहे त्याच्याबरोबर नृत्य केलं, त्याच्याबरोबर पार्टीत सहभागी झाले. हे लोक भारतीय जनता पार्टीचे आज नेते होत आहेत. आणि ही पार्टी, भारतीय जनता पार्टी विथ डिफरन्स, मोठं साधन सुचतेच्या गोष्टी जगाला सांगायच्या. अंबादासजी, खाली या सगळ्या गोष्टी टीका टिप्पणी आहेच, पण त्याच वेळी युती झालेली आहे ठाकरेंची, 2 ठाकरेंची, पण 2 ठाकरेंचे पक्ष आता फुटू नयेत याच्या पुढच्या काळात. त्या दृष्टीने तुम्ही काय कलेक्टिव्ह मेजर्स घेणार आहात? हा मूळ प्रश्न होता. हे पहा, एखादा व्यक्ती गेला म्हणून काही पक्ष फुटत नाही साळवी साहेब. एखादा व्यक्ती गेला म्हणजे पक्ष ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. कोणती असो, ती भारतीय जनता पार्टी असेल, ती आमची शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, पक्ष ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. एखादा व्यक्ती गेला म्हणून पक्ष संपत नसतो आणि पक्ष थांबतही नसतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं ही व्यक्ती जरी गेली तरी पक्ष ही निरंतर प्रक्रिया आहे. एक व्यक्ती गेली, दुसरी व्यक्ती येत आहेत. आता यांच्यातलेच कितीक लोक आम्हाला फोन करतात की आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे, आम्हाला तिकीट मिळेल का? अनेक ठिकाणी येत आहेत, नाशिकमध्ये पण येत आहेत, इथं संभाजीनगरात येत आहेत. कारण यांच्याकडे जागाच नाही. जागा 100 आहे, यांच्याकडे 900 लोक इच्छुक आहे. आता मागच्या 5, 7, 8, 10 वर्ष इलेक्शन झालं नाही, त्यामुळे याच्यात इतके लोक वाढलेले इच्छुक येत आहेत. परंतु आम्ही सुद्धा ठरवलेलं, ठीक आहे, एक अर्थ आला तर त्याला घ्यावा सुद्धा लागतो. परंतु अशा पद्धतीनं मला असं वाटतं इतकं पार्टी विथ डिफरन्स जे आहे तशा पद्धतीनं आम्ही काही पार्टी विथ डिफरन्स वागणार. मला आपल्याकडे थोडा वेळ राहील, मला केशव उपाध्यायांकडे जायचं. केशवजी, फरांदेंनी आज आपली भावना व्यक्त केली, शेकडो कार्यकर्त्यांनी तुमच्या भावना व्यक्त केली. भाजप कुठेतरी आपल्या कोर मतदारांना गृहीत धरतंय असं वाटतं तुम्हाला? बिलकुल नाही. भाजपा कोर मतदार कुठल्याच व्यक्तीसाठी काम, भाजपा जो कोर मतदार आहे तो कुठल्या व्यक्तीसाठी काम करत नाही, कुठल्या कुटुंबासाठी काम करत नाही.
भाजपचा कोर मतदार हा विचारांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कोर मतदाराला हा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी आपल्या विचारावरती जी वैचारिक सिद्धांताची भूमिका आहे त्या भूमिकेवर अढळ राहून त्या पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टी करत राहील, भारतीय जनता पार्टी विकासाचं काम करत राहील, तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा मतदार, कोर मतदार हा भारतीय जनता पार्टी सोबत राहील. ज्या दिवशी भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ सिद्धांताशिवाय सोडून दुसरीकडे जाईल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा कोर मतदार भारतीय जनता पार्टीच्या बद्दल दुसरा विचार करू शकतो. त्यामुळे आज ती वेळ नाही, कारण भारतीय जनता पार्टीच्या मतदाराला ठामपणे हे माहिती आहे की जे चालू आहे ते एक प्रकारे जो विचार, जो भूमिका, जो विकास, हे सगळे विचार आणि विकास या दोन्ही भूमिकांशी भारतीय जनता पार्टी आजही कमिटेड आहे आणि त्या मुद्द्यावरतीच आम्ही पुढे जाणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही आगामी काळात काम करतोय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कोर मतदाराला गृहीत धरणं, किंबहुना भारतीय जनता पार्टीचा कोर मतदार भाजपावर नाराज आहे, अशा प्रकारचा कुठलाही अर्थ आपण कृपया काढू नका. कारण भारतीय जनता पार्टीचा कोर मतदार हा कुठल्या कुटुंबासाठी, कुठे दोन भाऊ एकत्र येणार म्हणून फक्त भावनेच्या आधारावरती वाहत जाणारा मतदार नाही, तो या देशासाठी, राज्यासाठी हिताचं जे आहे त्यासाठी मतदान करणारा मतदार आहे आणि तो भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी कायम राहील. धन्यवाद केशव उपाध्येजी आणि त्याचबरोबर धन्यवाद अंबादास दानवेजी. आपण दोघांनी आजच्या या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार. आणि या दोघांबरोबर झालेल्या चर्चेनंतर आता वेळ झाली आहे की आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला हे जाणून घ्यायचे आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आमचा प्रश्न होता, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्रवेश देऊन विरोधकांना क्षीण करण्याची भाजपची रणनीती यशस्वी होईल का? 11,000 प्रेक्षकांनी यावरती आपला कौल नोंदवलाय आणि पोल रिझल्ट आपण पाहतोय. 40% म्हणतायत होय, 60% म्हणतायत नाही. मंडळी, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नेमका कोणत्या मुद्द्यावर मतदान होईल असा प्रश्न आम्ही आपल्याला ब्रेकवर जाण्याआधी विचारला होता आणि त्यावर महाराष्ट्राचा कौल पाहण्यासाठी पुन्हा जाऊयात आपल्या पोल सेंटर. आपला प्रश्न होता, मुंबई महापालिका निवडणुकीत कोणता मुद्दा सर्वाधिक प्रभावी ठरेल असं वाटतं? त्यावर विविध समाज माध्यमांवर मिळून 18,000 प्रेक्षकांनी आपल्याला कौल दिलेला आहे आणि सर्वाधिक कौल कुठल्या मुद्द्यावर आहे तो 44%. मराठीवर अन्याय या मुद्द्यावर मुंबई महापालिका निवडणुकीत हा मुद्दा सर्वात प्रभावी ठरेल असं म्हणतायत 44% प्रेक्षक. 32% प्रेक्षक म्हणतायत मुंबई तोडण्याचा डाव, 9% प्रेक्षक म्हणतायत भ्रष्टाचार आणि 15% प्रेक्षक म्हणतायत विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जास्त लक्ष वेधून घेईल. आणि यानंतर झिरोरमध्ये आपल्याला इथंच थांबण्याची वेळ झाली, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.